सुंदर आठवणी अशा कॅमेऱ्यात कैद करता येतात, ही खरंच खूप छान गोष्ट आहे. मी असं का म्हणते ते पुढे सांगते. पण त्याच्या आधी मी ग्रेशूचं टिफिन इथं मी रेडी करते. ती स्कूलला जायचा टाईम झाला आहे तिचा. नाश्त्याला मी फळ बनवते, पण तिला टिफिनला एवढं सगळं तिचा टिफिन कसा हेल्दी राहील, ह्या गोष्टीकडे मी जास्त लक्ष देते. टिफिनमध्ये थोडी क्वांटिटी जास्त ठेवते मी, कारण तिच्या फ्रेंड पण खातात आणि हा तो क्षण आहे. मला थोडी घाई होती त्याच्यामुळे हे तिचे केस बांधत होते ग्रेशूचे आणि खरंच खूप छान वाटतं हे सगळं बघून. त्यांचं बॉन्डिंग बघून खरं तर. आणि इथं मी नाश्त्यासाठी फळ बनवत होती. तर माझी थोडीशी धावपळ चालू होती. त्यामुळे त्यांची आज मला खूप हेल्प झाली ग्रेशूचा आवरण्यामध्ये. आणि पटपट मी फळ वगैरे बनवून घेतलं. ग्रेशूचं आणि तिच्या पप्पांचं बॉन्डिंग खूप छान आहे. ते तिला खूप छान टाईम देतात, तिच्यासोबत खेळतात. कधी पण कामावरून घरी आल्यानंतर माझ्याकडून नंतर बोलतात, पण पहिलं तिच्यासोबत टाईम स्पेंड करतात आणि मग नंतर ते आम्ही दोघं गप्पा मारत बसतो. ह्या गोष्टी आम्ही पहिल्यापासून घरात ठेवत आलो आहे. त्याच्यामुळे ग्रेशूबरोबर त्यांचं बॉन्ड खूप छान आहे आणि मला ते खूप भारी वाटतं. दिवसभर तर मी असते तिच्यासोबत, पण तिच्या पप्पांसोबतचं तिचं हे नातं ते जपायला पाहिजेत. कारण आत्ता जर आपण मुलांकडे लक्ष दिलं नाही, तर मुलांना असं वाटेल की आम्हाला टाईमच देत नाहीत वगैरे. ह्या गोष्टी नको व्हायला म्हणून आम्ही छान असा नाश्ता केला. ग्रेशू स्कूलला गेली नाश्ता वगैरे करून आणि इथं आल्या त्या विटा तर त्या उतरायला घेतल्या त्यांनीच. तिथे मम्मी आली होती तर ती स्वयंपाक करत होती आजचा. मला बोलले मी करते. मम्मीची आजची भाजी खूप छान होते आणि सध्या घराचं काम एवढं असं झालेलं आहे, आता अंधार झालेला आहे. मम्मीला मी एक दिवस राहायला बोलवलं होतं.